तर निक्की आणि अरबाज या दोघांचं भांडण झाल्यापासून सगळेजण अरबाजला निक्कीपासून लांब ठेवायला बघतायत, जे की अरबाजला तिच्याजवळ जायचं आहे, निक्कीला पण बोलायचं आहे मनातून, पण थोडेफार ते प्रमाणात दाखवत नाहीत कारण घरचे सदस्य मध्ये येत आहेत। पण काहीही असलं तरी हे दोघे एकत्र येणारच आहे हे तर आपल्यालाही माहिती आहे, पण घरच्या सदस्यांना असं वाटतं की यांचं फुटलेलं आहे तर आता यांना फोडायचं। त्यामुळे प्रत्येक वेळेसच अरबाजला हे काही ना काहीतरी शिकवत असतात। असाच एक किस्सा बाथरूम एरियामध्ये घडतोय, कारण अरबाजला निक्कीचं बोलणं सहन न झाल्यामुळे तो काल रडत होता। तर इकडे वर्षाताई सांगतात की तू नको ना रडूस, ती तुला दाखवण्यासाठी म्हणजे तू काहीतरी करावं, तिच्याकडे जावं यासाठी रडते, ती काहीतरी तुला टॉन्ट मारणार। त्यावरती तसं अरबाज सांगतो की हे बघा ताई, तुम्ही मला सांगितलेलं की नाही, ज्यावेळेस तुला चिड येईल त्यावेळेस असं काहीतरी करण्यापेक्षा तू सरळ रडून मोकळा हो। म्हणून मी रडलो, मला ते कंट्रोल नाही झालं। आणि ती मला सांगते की अभिजित, मी अभिजितला तू त्या दिवशी म्हणलास का, म्हणजे ती अभिजितला मध्ये घेते मला पोक करण्यासाठी, जेणेकरून त्याचं नाव ऐकून मी काहीतरी करावं, हे मला सहन नाही झालं म्हणून मी रडलो, मी काहीही केलं नाही। अंकिता देखील त्यावर सांगते की हे बघ, ती किती जरी तुझ्या जवळ आली तर तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नको। जान्हवी सुद्धा तिकडून प्रयत्न करते, कारण हे जर एकत्र आले दोघे जण तर जान्हवी कदाचित वेगळी पडू शकते। तेवढ्यात आर्या म्हणते की हे बघ कसं आहे, तिला जर बोललं का राग येतो, मग ती अभिजितला मध्ये घेते, मग तुला पोक करणार, मग तू चिडणार आणि कदाचित तू रागाच्या भरात काहीतरी करशील आणि घरातून बाहेर जाशील। या गोष्टी तिला हव्यात म्हणून हे सगळं करते। आणि कालच तुम्ही अरबाजचं म्हणणं ऐकलं असेल तर तिला एक गोष्ट कळलीच नाहीये की अरबाज तिला तिच्या ग्रुपमध्ये घेण्यासाठी पात्र समजत नाही किंवा घेण्याची त्यांची इच्छा पण नाही। पण आर्या सतत तिला वाटतंय की मला हे घेतील म्हणून ती सतत त्यांच्या मध्ये बोलण्याचा प्रयत्न करते, पण त्यांचा हा गेम आहे की आर्याला घ्यायचंच नाही आपल्या ग्रुपमध्ये, हेच गोष्ट तिला कळत नाहीये। तेच जर घरातल्यांची बेडी सुटली ना, मग निक्की आणि अरबाज एकत्र झाले का मग घरातल्यांची काही खरं नाही हे त्यांना देखील माहिती आहे। कारण बेडी ज्यावेळेस अभिजितने सोडवली त्यावेळेस अभिजितवरती टीम बीचे सदस्य गेले, तेच जर तिथे अरबाज भांडायला आला असता निक्कीच्या बाजूने मग मात्र कोणी गेलं नसतं। तर याच गोष्टींमुळे इकडे काही प्रमाणात गोष्टी अरबाज आहे म्हणून फेवरमध्ये येत आहेत असं दिसतंय। तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि अशाच बिग बॉसच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।